नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं रेरिश किचन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आणि आज आपण बनवणार आहोत एकदम स्ट्रीट स्टाईल वडापाव, जो मुंबईच्या रस्त्यांवर मिळणाऱ्या अस्सल चवीसारखा आहे। ही रेसिपी घरच्या साध्या वडापावपेक्षा खूप वेगळी आणि झणझणीत आहे। चला तर मग पाहूया कसा बनवायचा हा स्वादिष्ट आणि मसालेदार स्ट्रीट स्टाईल वडापाव आपल्या स्वयंपाकघरात। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा। नवीन रेसिपींच्या व्हिडिओसाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका। चला तर मग वडापाव बनवत आहोत तर बटाटे लागणारच आहेत। त्याशिवाय वडापाव कसा बनेल, तर सर्वात आधी आपण बटाटे उकळून घेणार आहोत। आपण इथे 6 बटाटे घेतलेले आहेत आणि त्यांना मध्ये कट करून 2 भाग करून घेतलेत। बटाट्यांना कुकरमध्ये टाकून त्यात पाणी टाकून 5 शिट्या काढून घेतल्या की बटाटे चांगले उकळून होतील। बटाटे पाण्यामध्ये बुडून जातील एवढं पाणी घेतलेलं आहे। कुकर बंद करून गॅसवरती ठेवूयात। बटाटे उकडत आहेत तोपर्यंत वडापावचा मसाला बनवून घेऊयात। त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये एक छोटी वाटी एवढं आलं घ्यायचं आहे। त्यासोबतच एक छोटी वाटी लसूण आणि 15 ते 16 हिरव्या मिरच्या। आता मिक्सरमध्ये फिरून आलं, लसूण, मिरची बारीक करून घ्यायची आहे। पण आपल्याला पूर्ण बारीक पेस्ट नाही करायची आहे, थोडं जाडसरच आलं, लसूण, मिरची बारीक करून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता की किती बारीक केलेलं आहे आम्ही, तसंच तुम्ही सुद्धा करून घ्या। पेस्ट बनेपर्यंत आपले बटाटे पण उकडून झालेले आहेत। 5 शिट्टीनंतर कुकरला थंड झाल्यानंतरच उघडायचं आहे। बटाटे उकडल्यानंतर बटाट्यांची साल आपल्याला काढून घ्यायची आहेत। आता मसाला भाजायच्या आधी एका खलबत्त्यामध्ये 1 टेबलस्पून धने घेऊन त्यांना हलका जोर लावून 2 भागात तोडायचा आहे। धने जास्त बारीक करायचे नाहीत, फक्त 2 भाग होतील एवढंच तोडायचं आहे। आपले धने तयार आहेत, तर वडापावचा मसाला भाजायला घेऊयात। मसाला बनवण्यासाठी एका कढईमध्ये 5 टेबलस्पून तेल घ्यायचं आहे आणि तेल गरम झाल्यानंतर तेलामध्ये 1 टेबलस्पून मोहरी टाकायची आहे। मोहरीला थोडं तडतडून देऊयात। मोहरी छान अशी तडतडल्यानंतर त्यात तोडलेले धने टाकून घेऊयात। आता 10 ते 12 कढीपत्ताला थोडं फ्राय करून घेऊयात, हलका कडक होईपर्यंत। सर्व फ्राय झाल्यानंतर 1 टेबलस्पून हळद टाकायची आहे। हळद थोडीशी जास्त टाकायची आहे, त्यानेच आपल्या भाजीला पिवळा कलर येणार आहे। आता आलं, लसूण, मिरचीची मिक्सरमध्ये बनवलेली पेस्ट टाकून 5 ते 6 मिनिटं मसाला चांगला फ्राय करून घ्यायचा आहे। पेस्ट चांगली फ्राय झाली पाहिजे, नाहीतर भाजीमध्ये कच्च्या मसाल्याची चव येईल आणि वडापावच्या भाजीची चव बदलून जाईल। आता जेमतेम 5 मिनिटं मसाला फ्राय झाल्यानंतर पेस्ट चांगली फ्राय झालेली आहे, तर मसाल्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे। मीठ सुद्धा आपण थोडंसं जास्त टाकलेलं आहे, कारण नंतर आपण हाच मसाला बटाट्यांमध्ये मिक्स करणार आहोत। चला तर आता मीठ मिक्स करून झालेलं आहे, तर आपले स्ट्रीट स्टाईल वडापावसाठी लागणारा मसाला तयार आहे। आता उकडलेल्या बटाट्यांना एक बाउलमध्ये काढून घेतलेला आहे आणि बटाट्यांचा साल पण आपण काढून घेतलेला आहे। बटाट्यांना एका काटा चमच्याच्या मदतीने मॅश करून घेऊयात। बटाटे मॅश होत आहेत तोपर्यंत जर तुम्हाला ही स्ट्रीट स्टाईल वडापावची रेसिपी आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। तसंच जर आपल्या रेरिश किचन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा। चला तर आता बटाटे मॅश झालेले आहेत, तर मॅश झालेल्या बटाट्यांमध्ये बारीक कापलेली कोथिंबीर टाकून मिक्स करायचं आहे। आता बटाट्यांमध्ये बनवलेला मसाला टाकायचा आहे, पण आपण बनवलेला सर्व मसाला टाकत नाही आहे, जेमतेम अर्धाच मसाला आपण इथे टाकलेला आहे। मसाला टाकल्यानंतर सर्व मसाला बटाट्यांसोबत मिक्स करून घ्यायचा आहे। हाताने मिक्स केल्याने मसाला सर्व बटाट्यांसोबत छान असा मिक्स होईल आणि आपली वडापावची भाजी छान अशी तयार होईल। मसाला मिक्स करून सर्व भाजी आपली एकजीव झालेली आहे, तर आता आपण पाहिजे तर भाजी टेस्ट करून बघू शकता की मसाला अजून टाकायची गरज आहे तर अजून मसाला टाकू शकतो, पण इथे अजून आपल्याला मसाला टाकायची गरज नाही आहे, तर आपली भाजी तयार आहे। आता आपल्याला तयार झालेल्या भाजीचे वडे तयार करून घ्यायचे आहेत। त्यासाठी थोडीशी भाजी हातात घेऊन त्यांना गोल करून घ्यायचं आहे। वडे करताना एकदम हलक्या हाताचा उपयोग करायचा आहे, त्यानेच वडे नीट गोल होतील। गोल झाल्यानंतर हलका दाब देऊन वडे तयार आहेत। तसंच वडे करत असताना जर भाजी हाताला चिपकत असेल तर हातावर थोडंसं पाणी घ्या आणि पुन्हा वडे बनवा। चला तर बाकीचे वडे पण अशाच पद्धतीने बनवून घेऊयात। वडे झालेले आहेत, तर आता वड्यांना लागणारी कोटिंग बनवून घेऊया। कोटिंगसाठी 1 कप बेसन घेतलेला आहे आणि बेसनमध्ये टाकायचं आहे चिमूटभर सोडा, थोडंसं मीठ आणि हळद। सर्व एकदम मिक्स करून घेऊयात। आता थोडं पाणी टाकून बेसन मिक्स करायचं आहे। एकदम जास्त पाणी टाकून मिक्स नका करू, हळूहळू पाणी टाकून बेसनची कन्सिस्टन्सी बघा आणि मग पाणी टाका। बेसनची कन्सिस्टन्सी एकदम पातळ पण नाही झाली पाहिजे व जास्त जाड सुद्धा नाही झाली पाहिजे।
चला तर आता आपलं बेसन तयार आहे। तुम्ही बेसनची कन्सिस्टन्सी बघू शकता, एवढंच पातळ बेसन आपल्याला बनवून घ्यायचं आहे। आता वडे तळायला सुरू करूयात। वडे तळायच्या आधी तेल चांगलं गरम झालेलं पाहिजे। तुम्ही थोडं बेसन तेलात सोडून बघू शकता तेल गरम झालेलं आहे की नाही। जर बेसन तेलात सोडताच वर येत असेल तर तेल गरम आहे आणि आपण तेलात वडे सोडू शकतो। सर्वात आधी बेसनमध्ये बनवलेले वडे टाकून त्यावर बेसनला चांगलं कोट करून घेऊयात, मग तेलात सोडूयात। असं सर्व वडे तेलात सोडून फ्राय करून घेऊयात। वडे दोन्ही साईडनी अलटून पलटून छान असे दोन्ही साईडनी फ्राय करून घ्यायचे आहेत। आता वडे गोल्डन ब्राऊन व्हायला सुरू झालेले आहेत, तर आपले वडे तयार आहेत। वड्यांना तेलातून काढून घेऊयात। आता हे वडे आपण पावासोबत सर्व करू शकतो। त्यासाठी एका पावामध्ये सुकी चटणी लावून घेऊयात, सर्व करूयात। तरी मित्रांनो, कशी वाटली ही स्ट्रीट स्टाईल वडापावची रेसिपी कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा। तसंच रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। आपल्या रेरिश किचन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। ही रेसिपी आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा। भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत टाटा बाय बाय, सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ।